आज माझ्याकडे राहिली होती रात्रीची दोडक्याची शिल्लक भाजी. मग मी ठरवलं आज मस्त असं त्या शिल्लक राहिलेल्या भाजीपासून मस्त असं थालीपीठ करूया. त्याआधी पण मी थालीपीठची रेसिपी पोस्ट केली, पण आजची थोडी वेगळी आहे. मग त्यासाठी काय केलं, भाजणीचं पीठ घेतलं, त्यामध्ये दोडक्याचे फोडी काढून त्यामध्ये रस टाकून घेतलं, बारीक चिरलेला कांदा, हळद, ओवा, कोथिंबीर आणि थोडंसं मीठ टाकलं. त्यानंतर मी काहीच मसाला टाकला नाही, कारण भाजी फोडणी देताना सर्व मसाला भाजीमध्ये आपण टाकतच असतो. मग त्यानंतर पिठामध्ये थोडं थोडं पाणी टाकून पीठ चांगलं मळून घेतलं, मस्त असं मळून घेतलं. आणि त्यानंतर मग मी काय केलं, ओल्या कापडावरती थालीपीठ चांगलं मस्त असं पातळसर थापून घेतलं. आणि थालीपीठ थापून झाल्यानंतर तवा तापवून घेतला आणि त्यावरती तेल सोडून दिलं, जेणेकरून थालीपीठ तव्याला चिटकणार नाही. आणि मस्त असं कापड त्या तव्यावरती सोडून दिलं आणि थालीपीठ मस्त सोडून दिलं. आणि त्यानंतर मग परत आणि त्यावरती थोडंसं तेल सोडलं आणि ताटी झाकून मस्त अशी थालीपीठ भाजून घेतली. ही रेसिपी मी माझ्या आईकडून शिकले. माझी आई पण असंच करायची. थोडीशी जरी भाजी शिल्लक राहिली तर वाया न घालवता मस्त अशी थालीपीठ करायची. मग झाली की इथे माझी मस्त अशी थालीपीठ तयार. कशी वाटली तुम्हाला अशी शिल्लक राहिलेल्या भाजीची थालीपीठ? नक्की कमेंट करा. जर रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर